जर तुम्ही स्वर्गामध्ये जाणारे आहात तर या भूतलावरती जिथे तुम्ही राहत आहात येथे तुमच्या जीवनामध्ये हे लक्षणं दिसलेच पाहिजेत. ते लक्षणं कोणते आहेत याविषयी पाहत असताना आपण स्तोत्र 15 मध्ये पाहिलं. नंबर 1, जो सात्विकतेने चालतो. नंबर 2, जो नीतीने वागतो. नंबर 3, मनापासून जो सत्य बोलतो. नंबर 4, आपल्या जिभेने चुगली करत नाही. नंबर 5, आपल्या सोबत्याचे वाईट करत नाही. या 5 विषयांविषयी मागील आठवड्यापासून आपण पाहत आहोत. आणि आता 6वा आहे, तो आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही. तो निंदा ऐकत नाही. तो वाईट करत नाही. तो निंदा करीत नाही. तो खोटं बोलत नाही. धार्मिकतेने तो जगत असतो. तो सात्विकतेमध्ये चालत असतो. 6वं लक्षण कोणतं सांगायचं तर तो निंदा करीत नाही. बरेचशा लोकांमध्ये आढळून येणारा जर भयंकर असा एखादा कोणता रोग असेल तर तो निंदा आहे. समोरच्या व्यक्तीची नेहमी निंदा करणं, समोरील व्यक्तीला नेहमी घायाळ करणं, निंदा करणं प्रत्येक वेळेला घडत असतं. पती पत्नीमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. 2 दिवसापूर्वी एका बहिणीने मला फोन केला आणि म्हटली, ब्रदर, लॉकडाऊनच्या या काळामध्ये माझ्यात आणि माझ्या पतीमध्ये आमच्या दोघांमध्ये नेहमीच भांडण चालत आहे. एका मिनिटासाठी देखील आमच्यात कोणती शांती नाही, सुख नाही, कोणत्याही प्रकारची समजदारी नाही. कारण माहीत आहे का, एकी नाही, एकमेकांची निंदा करत राहणं. हो, मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छित आहे. चायना देशामधून हा व्हायरस आला. कोरोनाचा व्हायरस चायना देशामधून आला. या व्हायरसमुळे खूप जास्त नुकसान झालेलं आहे आणि थोड्या प्रमाणामध्ये चायना देशामधून म्हणजे त्या चीन देशामधून हळूहळू इकडे तिकडे तो पसरत आहे. असाच तो आमच्या देशामध्ये आलेला आहे. आमच्या देशाच्या सर्व भागामध्ये त्याने उत्पात मांडला आहे. चीन देशामधून आलेला हा जो व्हायरस आहे आता थोडा थोडा कमी होत आहे. सर्वात मोठं संकट कोणतं आहे म्हटलं तर ते आहे वेगळं होणं. का म्हटलं तर एका पतीला आणि पत्नीला एक प्रयोग म्हणून एकत्रित ठेवण्यात आलेलं होतं. काही पतीला आणि काही पत्नींना, काही पती पत्नींना एकमेकांबरोबर राहणं फार जड जात असतं. माहिती नाही, काही पती जेव्हा आपल्या पत्नीबरोबर असतात तेव्हा ते त्यांना भीती घालायला सुरुवात करतात, त्यांना नरक दाखवू लागतात. तशाच काही पत्नी देखील, पती घरात आला तरी बस आहे, भांडण उकरून काढत असतात आणि त्रास देतात. असं बोलतात की मी याच घरामध्ये इथेच मरेल. अशा प्रकारचं भय ते त्या ठिकाणी तयार करत असतात. कारण विचारलं तर प्रत्येक बाबतीत माझी निंदा करत असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये माझा छळ करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये मला सतावत असतात. कोणत्या ना कोणत्या बाबतीमध्ये मला त्रास देणं, कोणत्या ना कोणत्या बाबतीमध्ये मला राग आणण्याचं काम. हे सर्व काही बाबतीमध्ये याच्या मागचं कारण काय असतं? कारण की त्यांच्या तोंडावरती त्यांचं कोणतं नियंत्रण नसतं. असू शकतं कदाचित स्वर्गामध्ये जाणाऱ्या लोकांमध्ये तुमचं नाव नसेल. एकदा जरा तपासणी करा. प्रत्येक वेळी पतीविषयी निंदा करणं, प्रत्येक वेळेला पत्नीविषयी निंदा करणं, मुलांची निंदा करणं, आई वडिलांची निंदा करणं, शेजाऱ्यांची निंदा करणं, समोरच्यांची निंदा करणं, सहकाऱ्यांची निंदा करत असणं, सेवेमध्ये जे सहभाग घेत असतात त्यांची निंदा करणं, जे सेवा करत असतात त्यांच्या सेवेची निंदा करणं, जे संदेश देत असतात त्यांची निंदा करणं, पास्टरांची देखील निंदा करणं. निंदा करणं हा जर तुमच्या जीवनाचा भाग असेल तर ऐकून घ्या, हे सैतानाकडे असणारं एक लक्षण आहे. बायबलमध्ये आपण एक वचन ऐकू शकतो की आपल्या भावांची, जो शत्रू सैतान आहे तो भावांमध्ये निंदा पसरवित असतो. निंदा करणं हेच तर एक वाईट लक्षण आहे. सैतानाच्या लोकांमध्ये आढळून येणारं हे लक्षण आहे. काही लोक समोरील व्यक्तीमधील कमजोरी शोधून त्यांची निंदा करत असतात. जर कोणाची पत्नी काळी असेल तर मग काळी कुठली असं बोलून ते निंदा करतात. जर थोडी जाड असेल तर जाड आहे अशा प्रकारे निंदा करतात. बिचारा पती जर जास्त हुशार नसेल तर म्हणतात की वेडा आहे. पती जर कमजोर अशक्त असेल तर म्हणतात सुका बोंबील आहे. जर उंचीने कमी असेल तर बोलतात बुटका. म्हणजे माणसाच्या आकाराकडे पाहून त्याची निंदा करणारे लोक दिसून येत असतात. दुसरे राजे अध्याय 2 वचन 23 आणि 24. तो तेथून वरती बेथेलकडे चालला.
तो वाट चढून जात असता नगरातून काही पोरे बाहेर येऊन त्याची थट्टा करून म्हणाले, अरे टकल्या चालता हो, अरे टकल्या चालता हो. समजत आहे? एका सेवकाच्या शरीर यष्टीकडे पाहून त्याविषयीच थट्टा करून काही मुलं त्याची निंदा करत होते. ए टकल्या, ए टकल्या. कदाचित तो टकला असेल, असू शकतं कदाचित आलिशा टकलाच असेल. त्या सेवकाच्या शरीर यष्टीकडे पाहून ते निंदा करत होते, त्याची ते थट्टा करत होते, ते त्याला चिडवत होते. हे सर्व काही अजिबात ठीक नाही. एका सेवकाच्या शरीर यष्टीकडे पाहून किंवा एखाद्या मित्राच्या आकाराकडे पाहून किंवा आपल्या पार्टनरच्या आकाराकडे पाहून जो तुझ्याबरोबर निश्चित तुमच्याबरोबर राहणारे तुमचे पती किंवा तुमची पत्नी यांच्याविषयी हे विकृत विचार तुमच्या मनामध्ये येत असतील तर हे चांगलं नाही. त्या दिवशी आलिशाची शरीर यष्टी पाहून त्याच्यावरती टार्गेट करून त्यांनी त्याला चिडवलं आणि त्याची निंदा केली. तेव्हा देवाने त्यांना शासन केलं. निंदा करणाऱ्या लोकांना देव शासन करेल हे विसरू नका. वचन 24 पहा. त्याने मागे वळून त्याचकडे पाहिले व परमेश्वराचे नाम घेऊन त्यास शाप दिला. तेव्हा वनातून 2 अस्वली बाहेर पडल्या व त्यांनी त्यातल्या 42 पोरांस फाडून टाकिले. माहित आहे किती मुलं मारल्या गेली? 42. त्यांच्यातल्या 42 पोरांना त्याने मारून टाकलं. निंदा करणारा स्वभाव हा नाश ओढावून आणत असतो. उदाहरणार्थ, योसेफ हा एक पवित्र माणूस होता. योसेफ त्याने आपलं तारुण्य फार सुरक्षित ठेवलेलं होतं, परंतु तो सुंदर होता. एकीकडे तो खूप सुंदर होता. बरेचसे लोक आपल्याकडे असणाऱ्या सौंदर्याची किंमत लावतात आणि आपल्या जीवनाचा नाश करून घेऊन जीवनामध्ये ते पुढे जाण्याचा विचार करत असतात. आपल्या सौंदर्याची ते किंमत लावत असतात. काही लोक आपल्या सौंदर्याचा, शरीराचा आधार घेऊन त्यांना जे पाहिजे ते मिळवण्याचा प्रयत्न करतात, परंतु योसेफ तसा नव्हता. बायबलमध्ये आपण पाहतो की योसेफ हा तशा प्रकारे जीवन जगणारा मनुष्य नव्हता. बायबलमध्ये आपण पाहतो की योसेफ सुंदर होता. आपल्या सुंदरपणाचा, आपल्या शरीराचा आधार घेऊन त्याने कोणाशी खेळ खेळण्याचा प्रयत्न केला नाही. आपल्या सुंदरपणाचा, आपल्या शरीराचा उपयोग करून त्याला जे पाहिजे ते प्राप्त करण्याचा त्याने प्रयत्न केला नाही. दुसरा आहे दावीद, देखणा मनुष्य. अधिकतर वेळ तो मेंढरं चारण्यासाठी रानामध्ये असायचा. कृपा करून लक्ष देऊन ऐका. त्या काळामध्ये केवळ मुलंच नाही तर मुली देखील मेंढरं चारायला जात असायच्या. तुम्हाला माहिती आहे की जसा याकोब विहिरीजवळ बसला होता, जेव्हा याकोब तिथे बसला तेव्हा त्याच्या मामाची मुलगी तेथे आली. त्या ठिकाणी मेंढरं चारणाऱ्या इतर लोकांबरोबर त्यांचं भांडण झालं आपल्याला माहीत आहे. याचा अर्थ स्त्रिया म्हणजे मुली देखील मेंढरं चारत असायच्या. कृपा करून लक्ष देऊन ऐका. दावीद आपल्या वडिलांची मेंढरं चारित असायचा आणि त्याच मैदानात दुसऱ्या देखील मुली मेंढरं चारायच्या. पण दाविदाने आपल्या सौंदर्याचा कधीही कोणताही गैरवापर केला नाही. इतर मुलींबरोबर चुकीचे कृत्य करणारा मनुष्य तो अजिबात नव्हता. आपल्या सौंदर्याचा वापर करून त्याने आपल्या जीवनाचा नाश केला नाही. या संदर्भामध्ये बरेचसे आई वडील माझ्याकडे येऊन सांगत असतात. ते खूप दुःख करत असतात. माझी मुलगी 12वी क्लासमध्ये आहे ब्रदर. आम्ही ते कॉलेज बदललं, आम्ही इथलं कॉलेज बदललं, तिकडचं देखील कॉलेज आम्ही तिचं बदललं, आम्ही तिच्यासाठी आपलं घर देखील बदललं, आम्ही आता दुसरीकडे जाऊन राहतो, खूप दूर जाऊन आम्ही राहत आहोत. असं कशासाठी? कारण आमची मुलगी जे वाईट वागत आहे ते आम्ही पाहू शकत नाही. काय तुमची मुलगी व्यवस्थित शिकत नाही का? नाही, ती शिकत नाही. केवळ शिकण्याच्या नावाखाली कॉलेजला जाते. नंतर आम्हाला समजलं ब्रदर, आमची मुलगी कॉलेजच्या नावाखाली तिच्या बॉयफ्रेंड सोबत फिरत असते. त्या बॉयफ्रेंडपासून दूर राहावी म्हणून आम्ही तिचं कॉलेज देखील बदलत आहोत. आणि शेवटी आमचं घर त्याला माहिती झालं तर आमच्या घराकडे येऊ शकतो असं म्हणून आम्ही आमचं घर सोडून दूर जात आहोत. असं का बरं? कारण त्याने तरी फरक पडेल. मुलगी जर थोडीशी सुंदर असेल किंवा मुलगा जर थोडाफार सुंदर असेल तर हे काय आहे? सुंदर आहेत म्हणून काय पवित्र जीवन जगू शकत नाहीत का? मुलगा जर दिसायला चांगला असेल तर काय तो धार्मिकतेचं जीवन जगू शकत नाही का? हो, हे शक्य आहे. दावीद सुंदर होता, योसेफ सुंदर होता,
दानियल खूप सुंदर होता. या सर्व तरुणांनी आपलं तारुण्य सुरक्षित ठेवलं, तर तुम्हाला काय झालंय? मी तसा नाही, मी खूप चांगला आहे ब्रदर, मी खूप चांगली आहे ब्रदर, पण लोक माझ्या मागे लागलेत. दावीद का मागे लागला नाही? जेव्हा योसेपाच्या मागे कोणीतरी लागलं तेव्हा योसेपाची प्रतिक्रिया कशी होती? त्याने स्पष्टपणे सांगून टाकलं. दानियलाची प्रतिक्रिया कशी होती? त्याने स्पष्टपणे सांगितलं. काय बोलला? मी माझ्या शरीराला अपवित्र करणार नाही. योसेफाची प्रतिक्रिया काय होती? मी माझ्या परमेश्वराच्या समोर कुठल्याही प्रकारचं पाप करणार नाही. हे रिॲक्शन होतं. कारण काय होतं? त्याने त्याच्या मनामध्ये निर्णय घेतलेला होता. माझं तारुण्य मी खराब करणार नाही. देवाने मला जे सौंदर्य दिलेलं आहे, देवाने मला जे शरीर दिलेलं आहे, त्याचा वापर मी चुकीच्या कामासाठी करणार नाही. अशा त्या वेळेमध्ये समोर ठेवलेल्या अभिलाषा त्याने मान्य केल्या नाही. यामुळेच पोटिफराच्या पत्नीने योसेफावरती आरोप ठेवले. कृपा करून लक्ष देऊन ऐका. योसेफावरती पोटिफराच्या पत्नीने त्याच्यावरती आरोप लावला. हा आरोप साधारण आरोप नव्हता. हा एखादा साधारण असा आरोप नव्हता. माहितीये काय होता? हा माझ्यावरती रेप करू इच्छित होता. माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. साधी निंदा होती का? किती भयंकर आरोप होता तो. पापी स्त्री, स्वतःची इच्छा पूर्ण झाली नाही, त्याने तिची इच्छा पूर्ण केली नाही, यामुळे तिने त्याच्यावर दोष लावला. तो निर्दोष होता. अपवित्रतेला त्याने कुठेही जागा दिली नाही. अशा या अद्भुत तरुणाने आपल्या तारुण्याला जपलं. तिने काय आरोप लावला माहित आहे? हा मला बर्बाद करू पाहत होता. काय आपल्यामध्ये असे कोणी लोक आहेत का? जर कोणी तुमच्या इच्छेप्रमाणे करत नाही, तुमची इच्छा जर पूर्ण होत नाही, तुम्हाला जे वाटतं ते जर त्याने पूर्ण केलं नाही, तर काय तुम्ही निंदा करता का? निंदा करणारे व्यक्ती आहात का? इतर लोकांमध्ये चुकीच्या गोष्टी सांगणारे असे तुम्ही लोक आहात का? पोटिफर घरामध्ये आला तेव्हा लगेच तिने त्याला सांगितलं. त्या परक्या माणसाला घरामध्ये आणून ठेवलं का? काय झालं? तो मला बर्बाद करू पाहत होता. पोटिफराला राग आला. मागचा पुढचा काहीही विचार न करता आपल्या वर्तनावर मर्यादा ठेवणारा, आपल्या चारित्र्याला जपणाऱ्या त्या योसेफाला घेऊन जाऊन त्याला तुरुंगामध्ये टाकून दिलं, निंदा करून. योसेफाला जेलमध्ये टाकण्यात आलं. काय आपल्यामध्ये असं कोणी आहे का? चांगलं आणि वाईटाचं ज्ञान न घेता निंदा करणारे कोणी आहेत का? वाईट करणारे कोणी आहेत का? ज्यांनी काही चूक केली नाही त्यांची अशी निंदा करतात की जसं काही त्यांनी चूक केली. जरा एकदा तुम्ही या गोष्टीवरती विचार करून पहा. पोटिफराची पत्नी ती एक पापी स्त्री होती, परंतु तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यात आला. म्हणजे तिने त्याच्यावर खोटे आरोप ठेवले. खोटे आरोप ठेवून योसेफाला जेलमध्ये टाकण्यात आलं, परंतु त्या योसेफाकडे परमेश्वर देवाने पाहिलं. काय आपल्यामध्ये असं कोणी आहे का? ब्रदर, विनाकारणच माझी निंदा केली आहे. माझी काहीही चूक नाही तरी देखील मला बळीचा बकरा बनविण्यात येत आहे. मी काही चूक केलेली नाही तरी देखील मला माझी नोकरी गमवावी लागली. जे मी केलंच नाही त्याविषयी मला माझी निंदा सोसावी लागत आहे. त्यामुळे मला माझं प्रमोशन गमवावं लागलं आहे. मी काही चूक केलेली नाही तरी देखील मला घरामध्ये ऐकावं लागत आहे. मला मान खाली घालावी लागत आहे. कोणत्याही कारणाशिवाय जर तुमची निंदा करण्यात येत आहे, तुमच्यावर अन्याय होत आहे, तर कृपा करून तुम्ही ऐका. तुमचा प्रामाणिकपणा देवाला माहीत आहे. तुमची धार्मिकता, तुमची साक्ष परमेश्वराला माहीत आहे. ज्या लोकांनी तुमची निंदा केली आहे त्या लोकांमध्ये तुम्ही जे धार्मिकतेने जगत आहात, त्या तुम्हाला कसं उभं करायचं आहे, कशी उन्नती द्यायची आहे हे देवाला माहीत आहे. ज्या बंदीगृहामध्ये त्याला टाकण्यात आलं त्याच बंदीशाळेमध्ये त्याच्याकडे बातमी आली. ती कोणती होती? फारोने बोलावलं, चल माझ्याकडे बाहेर ये. तुरुंगामध्ये राहत असणाऱ्या त्या योसेफाला निरोप मिळाला. काय? कोणाकडे जाण्यासाठी? राजाच्या राजमहलामध्ये येण्यासाठी. त्याचं प्रतिफळ योसेफाला त्या देशावरती राज्य करण्याकरिता उभं करण्यात आलं. कृपा करून लक्ष द्या. त्या दिवशी त्या पापी स्त्रीने तिने बळजबरीने त्याला पाप करण्यासाठी सांगितलं, तेव्हा जर योसेफ झुकला असता, कदाचित त्याचं वेतन वाढलं असतं, त्याचा हुद्दा वाढला असता, परंतु देशावर राज्य करण्याचं स्थान त्याला प्राप्त झालं नसतं. धार्मिकतेमध्ये आणि सत्यतेमध्ये जीवन जगल्याने निंदा करण्यात येईल हे माहीत असून तरी देखील धार्मिकतेने आणि सत्यतेने जीवन जगलं तर परमेश्वर काय करील माहीत आहे? तुम्ही कल्पना केलेली नसेल अशा स्थानामध्ये तुम्हाला तो घेऊन जाईल. आणि यामुळेच निंदा करण्यापेक्षा अधिक निंदित होणं हे सर्वात उत्तम आहे.
भाऊ आणि बहिणींनो, माझा प्रश्न आहे, निंदा करणारा जर एखादा एक मनुष्य आहे तर त्याचा एक स्वभाव असतो. आपल्याला तोंड देण्यात आलेलं आहे, यामुळे आपल्याला जे काही पाहिजे ते आपण बोलू शकतो. काय असं स्वभाव आपला आहे का? बरेच लोक आपल्याला शिकवत होते, माहीत आहे काय आहे, जो बोलणारा असतो तो प्रत्येक वेळी चुकीचाच नसतो. काय कोणी तुम्हाला बोलायला भाग पाडतं म्हणून तुम्ही बोलता, किंवा तोंड आहे म्हणून मनाला वाटेल ते बोलता. तुमचा स्वभाव कसा आहे, चारित्र्य कसं आहे, याविषयी जरा विचार करा. आपल्या शेजारच्या लोकांची जर तुम्ही नेहमी निंदा करता तर याचा अर्थ तुमच्यामध्ये सैतान आहे, आणि जर तुमच्यामध्ये सैतान आहे तर निश्चित एक दिवस तुम्ही सैतानाबरोबर नरकामध्ये जाल. पोटिफराची ती पत्नी निंदा करणारी ती स्त्री होती. दुसरी गोष्ट, योबाची पत्नी. योब हा सात्विक मनुष्य होता, तो प्रामाणिक होता. त्याने पाप केलं नव्हतं, तो देवाचं भय बाळगत होता, पापापासून तो दूर राहणारा होता. तुम्ही त्याविषयी वाचू शकता योब अध्याय 1 वचन 1 मध्ये. तो सात्विक, सरळ व परमेश्वराचं भय बाळगणारा आणि पापापासून दूर राहणारा असा मनुष्य होता. या पृथ्वीवरती त्याच्या तोडीचा दुसरा कोणी पुरुष नव्हता, अशी त्याच्याविषयी मोठी साक्ष देण्यात आली. मित्रांनो, अशा प्रकारे अद्भुत साक्ष असणाऱ्या त्या योबाच्या जीवनामध्ये परीक्षा आली, त्याची पारख करण्यात आली. त्याला कसाच लावण्यात आलं. त्या परीक्षेमध्ये त्याच्याजवळ जितकंही धन होतं ते सर्व त्याने गमावलं. त्याने आपलं सर्व काही गमावलं तरी देखील देवावर असणारा त्याचा विश्वास त्याने सोडून दिला नाही. देवाने मला दिलेलं आहे आणि देवाने नेलेलं आहे. धन्य त्या परमेश्वराचे नाव. मी त्याच्या समोर नमन करत आहे. त्याच्यामध्ये अद्भुत आत्मिकता दिसून आली. त्यानंतर सैतानाने येऊन देवाने सर्व काही काढून घ्यायला सांगितलं, परंतु चांगलं आरोग्य तर दिलं आहे. आरोग्य तर मोठी देणगी आहे. जोपर्यंत तंदुरुस्ती आहे तो कोणताही व्यक्ती असो चांगल्या प्रकारे तो गीत गाणारच. जेव्हा त्याची तब्येत बिघडेल तेव्हाच तर त्याचा जो खरा स्वभाव आहे तो बाहेर पडेल. त्याच्या प्राणाला स्पर्श करू नकोस, मी परवानगी देत आहे. देवाने परवानगी दिली. त्याचं आरोग्य त्याने हिसकावून घेतलं. तेव्हा काय घडलं? योबाच्या सर्व शरीरावरती गळवं आले. त्याला फार वेदना होऊ लागल्या. त्याला तो त्रास सहन होत नव्हता. रात्रभर बसून तो खाजवत असायचा. खापरी घेऊन तो खाजवत असायचा. तो एकेकाळी धनवान व्यक्ती होता, खूप महान असा व्यक्ती होता. त्या प्रांतामध्ये त्या काळी या भूतलावरती तसा व्यक्ती कोणीही नव्हता. तो येत आहे असं ऐकलं तर तेथे बसलेले लोक उभे राहत असायचे. एवढी इज्जत, एवढा मान सन्मान त्याला प्राप्त झालेला होता. एवढं मोठं त्याचं व्यक्तिमत्व होतं. परंतु अशा व्यक्तीचं सर्व काही निघून गेलं. एवढंच काय, त्याची तब्येत खराब झाली. त्याचा सन्मान करणारी, त्याला समजून घेणारी, त्याची अर्धांगिनी असणारी त्याची पत्नी योबाकडे येऊन, माहीत आहे तिने काय म्हटलं? चला आपण पुढे पाहूया. दुसऱ्या अध्यायामध्ये वचन 7 पासून पुढे वाचू. वचन 6 देखील वाचू. परमेश्वर सैतानाला म्हणाला, पहा, तो तुझ्या हाती आहे, त्याची प्राणहानी मात्र करू नको. मग सैतान परमेश्वरासमोरून गेला आणि त्याने योबास मोठमोठ्या गळवांनी नक्षकांत अतिशय पिडिले. योबाने आपले अंग खाजविण्यासाठी एक खापरी घेतली आणि तो जाऊन राखेत बसला. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. त्याची पत्नी आहे ही. अशा प्रकारच्या काही पत्नी असतात, त्यांना काय बोललं पाहिजे, कुठे बोललं पाहिजे काही समजत नसतं. तसेच काही पती देखील असतात. कशा प्रकारे आपल्या पत्नीशी, आपल्या मुलांशी बोललं पाहिजे याविषयी त्यांना समजत नसतं. कशा प्रकारे शेजाऱ्यांशी बोललं पाहिजे, कशा प्रकारे सेवकांबरोबर बोललं पाहिजे हे देखील त्यांना समजत नसतं. जेव्हा हा योब त्रासामध्ये होता, अडचणीमध्ये होता, तेव्हा त्याची पत्नी त्याच्याकडे जाऊन धीर देऊन बोललं पाहिजे. अशा पत्नीने त्याच्याकडे जाऊन त्याला बोलत आहे, अजूनही तुम्ही सत्व धरून राहिलात का? अजूनही तुम्ही तुमचा प्रामाणिकपणा सोडणार नाही का? सैतानाला हेच पाहिजे असतं. म्हणजे अडचणीमध्ये, त्रासामध्ये, संकटांमध्ये सैतानाला काय पाहिजे असतं? हेच की तुम्ही तुमची आत्मिकता सोडून दिली पाहिजे. देवावर असणारा तुमचा विश्वास तुम्ही सोडून दिला पाहिजे. जेव्हा अशा प्रकारची स्थिती येत असते, जेव्हा अशा प्रकारची अडचण येते, तेव्हा आपली आशा असते की देवाने हे सर्व दूर करावं. कशा प्रकारे भयंकर प्रकारे सैतानाने योबाच्या पत्नीद्वारे, पहा ती निंदा करत होती. अजूनही तुम्ही सत्व धरून राहिलात का? ती काय करायला सांगत होती? त्या परमेश्वराने
तुझ्यावरती एवढं संकट आणलं आहे, यामुळे त्याचं नाव घेणं सोडून दे. हीच तर सैतानाची इच्छा असते. मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो, जेव्हा तुमच्यावर कष्ट येतात, दुःख येतात, त्रास येतात, जेव्हा अशी परिस्थिती येत असते आणि जेव्हा लोक तुमची चेष्टा करतात, साधारणपणे सैतान येऊन याच प्रकारे बोलत असतो की तुम्ही परमेश्वराला दोष द्या, परमेश्वराला प्रश्न करा, देवाला उलट प्रश्न करा. जेव्हा आम्ही सैतानाचं ऐकतो तेव्हा आम्ही परमेश्वर देवाला प्रश्न करायला सुरुवात करतो, परमेश्वराची निंदा करू लागतो, त्याला आपण दोष देऊ लागतो. काही लोक देवाला धमकी देऊ लागतात, तू असं केलं नाही तर सेवा करणार नाही, असं झालं नाही तर मी मंदिराला येणार नाही, असं झालं नाही तर मी प्रार्थना करणार नाही, असं केलं नाही तर वचन वाचणार नाही. परमेश्वराला धमकी देतात. सैतानाची हीच तर इच्छा असते, तू दोष लाव. अगोदर ती काय बोलली, तुझं सत्व सोडून दे. सैतानाची हीच इच्छा असते. जेव्हा तुम्ही कष्टामधून जात असता तेव्हा लक्ष देऊन ऐका भाऊ आणि बहिणींनो, जेव्हा तुम्ही कष्टामधून जात असता, आत्मिक अडचणीतून जात असता, जेव्हा तुम्ही त्रासातून जात असता, तुम्हाला समजून येत नसतं, जेव्हा अशा अवस्थेतून जात असतं तुम्हाला काही समजून येत नसतं, तेव्हा सैतान काय सांगतो माहितीये, जाऊन जरा दारू पी, जाऊन जरा दारू पी, म्हणजे तुला विसर पडेल, तू दुःख विसरू शकतोस, हे कष्ट आणि हे त्रास याचा विसर पडू शकतो. चांगल्या प्रकारे पी, जरा फिरून ये, तू ड्रग्स घे. कशासाठी? त्रासांचा विसर पडावा यासाठी. लक्ष देऊन ऐका. जर तुम्हाला त्रास विसरायचे असतील तर, जर तुम्हाला वाटतं की या सर्वांचा विसर पडावा, मनुष्याला ड्रग्स नको असतात. मनुष्याला काय पाहिजे असतं मित्रांनो? ते हे औषध नसतं. या औषधाचा अर्थ दारू नाही. पहा, एक गोष्ट आहे, एक दिवसाची गोष्ट आहे. डेव्हिड लिव्हिंगस्टन एकीकडे ते लोकांना उपदेश देत होते आणि जंगलामध्ये असणाऱ्या आदिवासी लोकांवरती ते उपचार देखील करत होते. एकीकडे वचन सांगत होते, दुसरीकडे प्रार्थना करत होते. लोकांवरती उपचार करून, त्यांना प्रचार देखील करून त्यांच्यामध्ये कार्य करणारे डेव्हिड लिव्हिंगस्टन त्या लोकांसाठी प्रार्थना आणि उपचार केल्यानंतर, म्हणजे त्यांनी ज्या लोकांवर उपचार केले, जेव्हा ते लोक तब्येतीने चांगले होऊन ते उठत असायचे, अशा लोकांपैकी सर्व काही बारकाईने पाहणाऱ्या व्यक्तीने येऊन लिव्हिंगस्टन बरोबर ते एक गोष्ट बोलले. ते काय बोलले? माझे विचार चांगले नाहीत आणि माझं मन देखील काही चांगलं नाही. माझं मन पापी आहे, माझे विचार पापी आहेत. माझे डोळे चांगले नाहीत, माझं शरीर चांगलं नाहीत, माझे विचार चांगले नाहीत, माझं मन पापी आहे, माझं शरीर पापी आहे. लिव्हिंगस्टन सर, मला सांगा, काय तुमच्याकडे कोणतं औषध आहे? कशासाठी? माझं मन बदलण्यासाठी. कशासाठी? माझं पापी जीवन बदलण्यासाठी एखादं औषध आहे का? नाही, असं काहीच नाही. डेव्हिड लिव्हिंगस्टन यांनी सांगितलं, जर शरीरामध्ये काही त्रास असतील तर, काही बरं करण्याची स्थिती आली तर त्याकरिता औषध आहे, परंतु तुझ्या जीवनात, तुझ्या मनाला जर रिपेअर करायचं असेल त्यासाठी कोणतं औषध नाही. तर मग काय केल्याने माझं मन बदलेल? मी काय केल्याने माझे विचार बदलतील? ते बोलले, त्यासाठी एकच मार्ग आहे. हे मन आणि हे जीवन ज्या परमेश्वराने दिलेलं आहे, त्या देवावर जर तू विश्वास ठेवशील, त्या परमेश्वराचा प्रभू म्हणून स्वीकार करशील, त्याच्यावर विश्वास ठेवशील आणि तो तुझ्या मनामध्ये प्रवेश करेल, तेव्हाच तुझं मन ठीक होऊ शकतं. काय तुम्ही ऐकत आहात मित्रांनो? एकदा एका जणावर गंभीर स्थिती आली. ऑपरेशन केलं नाही तर तो बरा होणार नाही. ऑपरेशन जर केलं नाही तर ते वाचणार देखील नाहीत. ऑपरेशन करण्यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. ऑपरेशन करण्यासाठी तेथील नर्स आणि कंपाऊंडर सर्वजण ऑपरेशन थिएटरमध्ये गेलेत. भले ते कितीही लोक असोत, 10 असोत किंवा 20 असोत, परंतु त्या ऑपरेशन थिएटरमध्ये माहीत आहे कोणी प्रवेश केला पाहिजे? त्या व्यक्तीचं ऑपरेशन करणार असणारे डॉक्टर, फिजिशियन, ते त्या ठिकाणामध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये आले पाहिजेत. सर्जन शिवाय ते ऑपरेशन होऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे भले तुमचे मित्र असतील, तुमचे नातेवाईक असतील किंवा तुमच्या ओळखीचे लोक असतील, ते मदत करू शकतात, तुम्हाला आधार देऊ शकतात, तुम्हाला धीर देण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु जर जीवन बदलायचं असेल, जीवन जर योग्य करायचं असेल, तर तुमचं मन व्यवस्थित करायचं असेल, तर तुमच्या हृदयामध्ये कोणीतरी प्रवेश केला पाहिजे. तो कोण आहे? तो डॉक्टर आहे. तोच डॉक्टर तुमच्या जीवनाला व्यवस्थित करू शकतो. तुमच्या हृदयामध्ये ज्या समस्या आहेत त्या सर्व गोष्टींना जाणून घेणारा, समजून घेणारा परमेश्वर आहे. तो जर तुमच्या जीवनामध्ये आला नाही तर तुमचं ठीक होणं अशक्य आहे.
महान पवित्र परमेश्वर बापा, फारच सरळ आणि स्पष्टपणे तुझ्या वचनाद्वारे स्वर्गामध्ये जाणार असणाऱ्या लोकांमध्ये लक्षणं कोणते असतात ते आज तू आम्हाला सांगितलंस. बापा, जगामधील लोकांचं जीवन बदलण्यासाठी ते औषधाने होणार नाही, त्याने ते शक्य नाही. जगामध्ये मनुष्याला जर मनुष्याप्रमाणे जगायचं तर त्यांच्या जीवनामध्ये तुला प्रवेश करावा लागेल. तू प्रवेश कर. जर कोणी तुझ्यापासून दूर होऊन जगत आहे तर ज्या लोकांनी या गोष्टीमुळे आपल्या जीवनावरती नरक आणि कष्ट ओढावलेत त्यांच्यासाठी देवा तू कृपा कर की त्यांनी तुझा स्वीकार करावा. तुझ्या इच्छेप्रमाणे त्यांनी जगावं, प्रामाणिकपणे, खरेपणाने. त्यांनी लबाडी करू नये, त्यांनी वाईट करू नये, कोणाची निंदा करू नये व कोणाची हानी करू नये असं मन तू सर्वांना दे. येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना मागत आहोत बापा. आमेन. Address Calvary, Post Box number 30, Kukatpalli, Hyderabad 72.